नव्हे तर ती भावना आहे. मराठी माझ्या अस्तित्वाची साक्ष आहे. मराठी माझ्या अस्तित्वाची साक्ष आहे. माझ्या घरात, मनात आणि आत्म्यातही मराठी माझी ओळख आहे. माझ्या घरात, मनात आणि आत्म्यातही मराठी माझी ओळख आहे. आदरणीय परीक्षक आणि तिथे जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव ईश्वरी विशाल डेरे. मी इयत्ता 7वी जिजामाता प्रॅक्टिसिंग स्कूल सातारा या शाळेची विद्यार्थिनी. ज्या भाषेत मी माझं पहिलं स्वप्न बघितलं, ज्या भाषेनं मला रडताना आधार दिला आणि ज्या भाषेनं मला हसायला शिकवलं, ती माझ्या घरची भाषा मराठी. आज मी मराठी माझ्या घरची भाषा या विषयावर बोलणार आहे. खरं तर हा विषय फक्त भाषेचा नाही, तर तो माझ्या हृदयाचा आहे. कारण मराठी माझ्या अस्तित्वाची शान आहे. कारण मराठी माझ्या अस्तित्वाची शान आहे. जेव्हा मी माझ्या घरात माझे डोळे उघडले, तेव्हा सर्वात प्रथम माझ्या कानावर पडणारी भाषा म्हणजे मराठी. माझ्या आईच्या पहिल्या अंगाईपासून ते आजोबांच्या गोष्टींपर्यंत आणि वडिलांच्या शिकवणुकीपासून ते भावंडांच्या गप्पांपर्यंतचा प्रत्येक संवादाचा आत्मा मराठीच आहे. मराठी ही केवळ एक भाषा नसून ती आपल्या संस्कृतीची शान आहे, आपल्या आठवणींचा खजिना आहे आणि आपल्या नात्यांमधली वीण आहे. मराठी भाषा एक अभिजात भाषा आहे हे सांगताना आपल्याला फार अभिमान वाटतो. कारण मराठी भाषेचा इतिहास हा 1500 वर्षाहून अधिक जुना असून संत ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली. याआधीही मराठी भाषेचे पुरावे आपल्याला ग्रंथांमध्ये, शिलालेखांमध्ये सापडत असतात. मराठी केवळ एक भाषाच नसून ती आपले लोकजीवन, लोककला याच्याशी घट्ट जोडली गेलेली आहे. माझा मराठाची बोलू कौतुके परी, माझा मराठाची बोलू कौतुके परी, अमृतातही पैजा जिंके, ऐसी अक्षर रसिके मिळवी. यावेळी ज्ञानेश्वरांच्याच समस्त प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी त्यांनी जे पसायदान लिहिले हेही मराठीतूनच आहे आणि याचा प्रत्येक मराठी वाचकाला अभिमान आहे. अशाच पद्धतीने संत साहित्य या मराठी भाषेत रुजत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. आपल्या मराठी भाषेला सन्मान देण्याकरता तसेच आपल्या मायबोलीचा प्रचार व प्रसार करण्याकरता आपण 27 फेब्रुवारीला मराठी राजभाषा दिन साजरा करतो. म्हणून आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे आणि आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळून आज 1 वर्ष पूर्ण झालेले आहे. घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे घरची भाषा नव्हे, तर ती आपल्या विचारांची भाषा असते. कारण मी माझे विचार मराठीतूनच करते, मी माझे स्वप्न मराठीतूनच बघते आणि म्हणून मराठी माझ्यासाठी फक्त बोली नसून तर ती माझ्यासाठी माझ्या अस्तित्वाची ओळख आहे. मित्रांनो, आजच्या काळात आपण हिंदी व इंग्रजी या भाषांचे महत्त्व नाकारू शकत नाही. मात्र आपल्या मराठी भाषेची ओळख देखील कमी होता कामा नये. भाषा वाढते, भाषा टिकते ती वापरातूनच. म्हणून समाजात, घरात, शाळेत मराठी भाषेचा वापर अभिमानाने करा. आपण जर आपल्या भाषेला आदर दिला तर दुसरेही देतील. म्हणून आपल्या संगणकावर, भ्रमणध्वनीवर मराठी भाषेचा वापर करा. शेवटी एवढंच म्हणते, मराठी माझी माय बोली गोड तिचे बोल, मराठी माझी माय बोली गोड तिचे बोल, संस्कृतीचा साज लाविते शब्दांचीही मोल, संस्कृतीचा साज लाविते शब्दांचीही मोल. संतांची ही वाणी छत्रपतींचा अभिमान, संतांची ही वाणी छत्रपतींचा अभिमान. संस्कृती कला साहित्याचा अमूल्य ठेवाच महान, संस्कृती कला साहित्याचा अमूल्य ठेवाच महान. अभिमान आहे मला मराठीच बोलते, अभिमान आहे मला मराठीच बोलते. आईच्या प्रेमासारखं या भाषेतच रमते, आईच्या प्रेमासारखं या भाषेतच रमते. संस्कृती वाढूया, कला जपूया, संस्कृती वाढूया, कला जपूया. मराठीचा मान, मराठीचा अभिमान हीच खरी शान, मराठीचा अभिमान हीच खरी शान. धन्यवाद.